हाच तो क्षण आणि हीच ती वेळ म्हणत नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची 6व्यांदा शपथ घेतली आहे। अजित पवार यांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। तर महायुतीच्या नव्या सरकारचा हा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। नवी मुंबईतल्या आझाद मैदानावर हा सोहळा पार पडलाय। हाच तो क्षण आणि हीच ती वेळ म्हणत नव्या सरकारच्या शपथ घेतो की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी
महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तर आपण पाहतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेली आहे, तर अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदे यांनी देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर हा दिमाखदार शपथविधीचा सोहळा पार पडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधीचा समारंभ पार पडला. पंतप्रधानांच्या सह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर राज्यभरातील देशभरातील बॉलिवूड कलाकार देखील या सोहळ्याला उपस्थित होते. अनेक दिग्गजांची या सोहळ्याला उपस्थिती होती आणि अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारचा हा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री असतील. तिघांनी देखील आज शपथ घेतलेली आहे. या घडीची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. नव्या सरकारचा हा शपथविधी सोहळा, दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडलेला आहे.